तर आता या डॉलचा काही विषय आहे ना, आपण कुठे चाललो तर सर्व सांगतो व्हिडिओमध्ये. तर काय म्हणते हॅशटॅग रतन ब्लॉगरची पब्लिक. तर भाई विषय असा होता की आपल्या सौचा होता पेपर आणि आपल्याला जात होतो कुंभारीत त्याला घ्यायला. मग काय आपण त्याला घ्यायला आलो आणि त्यानंतर आपल्याला जात होतं नीलाभाऊच्या घरी. अरे नीलाभाऊच्या घरून आपल्याला ट्रायपॉड घ्यायचं होतं आणि आपल्या शूटच्या लोकेशनवर जायचं होतं. मग इकडून तिकडून चक्रा मारत आम्ही पोहोचलो नीलाभाऊच्या घरी. नीलाभाऊच्या घरी आलो जरा तर गेल्या गेल्या सौरभ डायरेक्ट बाजीवर बसून राहिला आणि ट्रायपॉड त्याच्या हाती होता. आपले भाऊ म्हणतात की 10 रॅपर आहे म्हणतात. मी म्हटलं एखाद्या वेळेस 10 व्हिडिओ घ्यावाच लागेल. मग तर त्यानंतर आलो आपण डायरेक्ट अग्रवाल हॉस्पिटलला. आता अग्रवाल हॉस्पिटलला आलो तर घरी पण चेन्नईचे अलगच दांगडो राहतात बरं. तिथं आपल्याला ऋतिक भाऊ सोबत चहा घ्यायचा होता आणि हे पेशंट होते भाऊ. तिथं आम्ही काय सुचू देऊन राहिलो होतो त्याला म्हटलं चला पटाल का आपले लोकेशन. आता लोकेशन निवडलं होतं बायपासवरचं, पण बायपासवर जायच्या पहिले सगळे ट्रिपल सीट निघालो. मॅटले एखाद्या मामान जर काही पकड आपल्याला तर वांदीच होती. त्यानंतर आपला सौरभ भाऊ काय नाही तुम्ही पाहून घ्या. इम्रान हाशमी म्हणून बाबा इम्रान हाशमी तुमच्या घरी इम्रान हाशमी मला तर वर्गात राहणार पेपर द्यायला समोर पडते बकराला मामूचा पोरगा होतो मायावाल्या मला माहिती आहे पण इम्रान नाही रे हिमू आहे. मालक जरा फोन साईडने ठेवा, आपल्याला ट्रॅफिक वाल्यानं धरलं तर वांदे येतील. त्यानंतर पोहोचलो आपण डायरेक्ट लोकेशनवर. लोकेशन होतं आपल्या तोहित बयाचं दार्जिलिंग अमृतुल्य. तिथंच आपण थोडंसं शूट करणार होतो. मग शूटसाठी जरासा विचार चालू होता की काय करावं काय नाही, पण एकाच हे नव्हतं. आणि चेन्नईचे अलगच इरादे राहतात. म्हणतात ना की व्हिडिओ काढायला जास्त मेहनत लागत नाही. तर हा 1.5 मिनिटाचा व्हिडिओ आमच्या दिवसभराची मेहनत आहे माहित आहे का. तर जरा विचार करून बोलत जा काही बोलायच्या अगोदर. त्यानंतर आमचे शूट जरा सुरू झाले तर त्याच्यात आमचे जरासे ऑटोचे सीन होते आणि सोबत बसून चहा प्यायचे वगैरे सीन होते. या सीन मध्ये बी आम्हाला एवढा भयंकर मजा आला. शेवटी शूट कम्प्लीट झाला आणि मग निघालो आम्ही ट्रिपल सीटच पैदल डायरेक्ट रस्त्यानं. आता रस्त्यानं जाता जाता अशा काही डॉलचा विषय दिसला आम्हाला, भाई असं काहीतरी फेकत जाऊ नका जेणेकरून एखाद्या लहान लेकराच्या किडनीत हार्ट अटॅक येईल. तर चला आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.